कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये महादेव हत्ती नेण्यासाठी वादविवाद सुरू झाला होता। गाव 8 दिवसावर एकत्र होतं। या कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। कोर्टाने याचिका महादेव हत्तीला नेण्यासाठी वनतारा गुजरातची टीम शिरोळमध्ये नांदीमध्ये दाखल झाली। आपण जर बघितलं तर कोर्टाचा निकाल झाल्यानंतर महादेव हत्तीला शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण नांदी गाव एकवटलेलं आहे। आपण जर बघितलं तर मठाच्या समोर सध्या हत्ती दर्शन घेत आहे देवांचं, पण एका बाजूला जर बघितलं तर गाव सगळं कळकळलेलं महिला दर्शन घेण्यासाठी आला। तर हा हत्ती जवळजवळ शिरोळ तालुक्यातील नांदे गावामध्ये 30 वर्ष ही हत्ती या ठिकाणी होती, पण या हत्तीला निरोप देण्यासाठी अक्षरशः नांदे गाव कळकळलेलं आहे। जर बघितलं तर हत्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर आहे, तर काही नागरिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू जाणवत आहे। त्यामुळं जर बघितलं तर सगळ्या बाजून बघितलं तर हत्तीला नेण्यासाठी गुजरातची वनतारा टीम सध्या नांदणीच्या विशीवर आलेला आहे। त्यामुळं कुठेतरी आशीर्वाद सगळ्यांना ही हत्ती देत आहे। जर बघितलं तरी आपण एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल आपण टीव्हीच्या माध्यमातून देतोय। आशीर्वाद सगळ्यांना सगळ्या गावाला देत आहे। कुठेतरी अश्रू अनावर झालेला आहे। त्यामुळं जो हत्ती जो सांभाळतोय ते सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये दोघांचे अश्रू अनावर होते, पण कुठेतरी एक प्राण्याचा जीव कसा असतो हे पाहायला सगळ्या गावकऱ्यांनी दाखवलंय। संपूर्ण जर गाव बघितलं तर गाव पूर्णपणे इथं एकवटलेलं आहे। जर हत्तीला आजच रेस्क्यू करण्यासाठी संपूर्ण टीम वनताराची टीम इथं नांदणीमध्ये दाखल झालेला आहे। कॅमेरामॅन रोहन समी, सायनस जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी, शिरोळ, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।